सकाळी सकाळी एक दुःखद घटना कळली. आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आपल्याला सोडून गेले. खूप पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय, पोरकं झाल्यासारखं वाटतंय. नाडकर्णी सर पहिल्यांदा भेटले ते त्यांच्या पुस्तकांमधनं. मनोगती, स्वभाव विभाव, शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट ह्या पुस्तकांमधनं ते संवाद साधत राहिले. नंतर त्यांच्याकडे RBTचा कोर्स केला, त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाली. सर नेहमी साधेपणाविषयी बोलायचे. स्वतःही खूप साधे होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणजे नाडकर्णी सर. ते एक प्रतिथयश सायकियाट्रिस्ट होतेच, पण मनोविकास या ध्येयाने झपाटलेले होते. त्याच्यातनं IPH ही संस्था उभी राहिली. ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला होतोच आहे. सर हे फक्त मानसशास्त्र ह्या विषयातच बोलत नव्हते, तर अनेक विषयांवर बोलायचे आणि त्या विषयातलं त्यांचं ज्ञान सखोल होतं. मग तो एखादा पदार्थ असो, एखादं प्रेक्षणीय स्थळ असो, सगळ्या विषयांवरती. ते उत्कृष्ट लेखक, कवी, नाटककार होतेच, पण खूप छान स्केचेस काढायचे. माझ्या लेखीचे ते आनंद काका होते. आमच्या गोखले परिवाराचा एक आधारस्तंभ होते. लेकीकडे ते 5 दिवस राहिले त्यावेळेला त्यांच्या अनेक गोष्टी मला बघायला मिळाल्या. साधू संत येती घरा म्हणजे काय ते प्रत्यक्षात अनुभवलं. आज सर नाही आहेत, खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण तरीही सरांच्या पुस्तकांमधनं, त्यांच्या आवाहन, IPH, वेद ह्या YouTube चॅनल्समधनं ते आपल्याला भेटत राहतील, आपल्याशी बोलत राहतील. आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळत राहील. आपल्या सगळ्यांकडनं डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.